बाबा पुन्हा कधी येणार नाही तुम्ही, बाबा पुन्हा कधी येणार नाही तुम्ही, पण तुमच्या विचारातून लढण्याची ऊर्जा येते। बाबा पुन्हा कधी येणार नाही तुम्ही, पण तुमच्या विचारातून लढण्याची ऊर्जा येते। तुमच्या चरणावर माता टेकवणाऱ्या प्रत्येकाला सांगा, तुमच्या चरणावर माता टेकवणाऱ्या प्रत्येकाला सांगा, जा माझे स्वप्न पूर्ण करा जे मी पाहिले होते, जा माझे स्वप्न पूर्ण करा जे मी पाहिले। शरणं नामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि, मूसावादा वेरमणि। आंबेडकर देशाचे थोर घटनाकार, पहा 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 आंबेडकर देशाचे थोर घटनाकार, सगळ्यांचा आदरूया, बाबांची तोरणी गाऊया गाऊया, बाबांची तोरणी गाऊया। ग्रंथालयच गुरु आपल्याला ज्ञान देतात, शिकवतात, तसेच ग्रंथ वाचल्याने आपल्याला ज्ञान मिळते, आपण शिकतो। पुस्तके सुद्धा गप्प राहतात, पण ज्याने वाचली त्याला बोलायला शिकवतात, पण ज्याने वाचली त्याला बोलायला शिकवतात, म्हणून वाचन करावे। वाचन संस्कृती घरोघरी फुले, तिथून फुले ज्ञान बनतात। वाचा तर वाचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप पुस्तके वाचायला सांगितले होते आहे। वाचनाने ज्ञान वाढते, म्हणून खूप पुस्तके वाचले तर ज्ञान वाढेल। वा आणि संघर्ष करा, शिक्षणाशिवाय करणे पाय नाही। शिक्षण वाघिणीचे दूध आहे, जो कोणी पाषाण करेल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही। आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा। बाबा पुन्हा कधी येणार नाही तुम्ही, पण तुमच्या विचारातून लढण्याची ऊर्जा येते। तुमच्या चरणावर माता टेकवणाऱ्या प्रत्येकाला सांगा, तुमच्या चरणावर माता टेकवणाऱ्या प्रत्येकाला सांगा, जा माझे स्वप्न पूर्ण करा जे मी पाहिले होते, जा माझे स्वप्न पूर्ण करा जे मी पाहिले होते। बहुजनांची सावली तुम्ही, बहुजनांची सावली तुम्ही, दलितांची माऊली होते, दलितांची माऊली।